हाय, हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. तर मुलांच्या स्कूलला सॅटर्डे, संडे 2 दिवस सुट्टी होती. त्याच्यामुळे त्यांना घेऊन मी माझ्या माहेरी निघाले होते. वातावरण पण खरंच खूप छान होतं. मस्त बारीक-बारीक पाऊस पडत होता. त्याच्यामुळे प्रवासाची पण खूप मज्जा वाटत होती. आणि मुलांना असं कारने जाण्यापेक्षा बसनेच प्रवास करायला खूप आवडतं. सचिनला गावाकडे थोडंसं काम होतं, म्हणून ते काही आमच्यासोबत येणार नव्हते. मामाच्या घरी पोहोचलो की पणजी आजी आणि बाबा भेटतात आणि आम्ही त्यांना काही देण्यापेक्षा त्यांच्याकडूनच आम्हाला खाऊ भेटतो. त्याच्यानंतर मी मस्त कॉफी घेतली आणि मळ्यात फिरायला गेलो. तिथे हा मस्त चिमणीचा खोपा मला दिसला. मुलांना सुद्धा मी तो खोपा दाखवला. त्यांच्यासाठी सुद्धा तो एक्सपिरियन्स नवीनच होता. माझं माहेर येण्याचं खरं कारण म्हणजे माझी बहीण आलेली होती आणि त्याला भेटण्यासाठी आम्ही आलेलो होतो. कारण आमची बऱ्याच दिवसांपासून भेट पण झालेली नव्हती आणि तिच्या हातची अशी हेड मसाज थेरपी म्हणजे माझ्यासाठी 100% रिफ्रेशमेंटच असते. त्याच्यामुळे ती असली की मी तो चान्स कधीच सोडत नाही. दुसऱ्या दिवशीची सकाळ पिस्ता आणि पोहे खाऊन झाली आणि माहेरे आले की मुलांकडे लक्ष देण्याचं अजिबातच टेन्शन नसतं. कारण त्यांचं ते मस्त खेळतात. मस्त चहा झाला. त्याच्यानंतर थोडंसं स्किन केअर करून घेतलं. पटकन नाही घ्यायला. हा वरडे आमचं. तुम्ही या. मी तुम्हाला फोन केलाय तुमचा नंबर लावून. मला माहिती नंबर 976 हा होय हा दूध पिला. हा इकडे आलं की दिवसातून 50 वेळा मुलांचा पप्पांना फोन असतो. बाहेर बारीक बारीक मस्त पाऊस पडत होता. दुपारी थोडा आराम केला. त्याच्यानंतर आंघोळ वगैरे केली, हेअर वॉश केला आणि आज चक्क एवढेसेच केस गळाले म्हणून मनाला खूप समाधान वाटत होतं. जेवण वगैरे झालं आणि संध्याकाळचं शेवट असा मावशीच्या टॅबवर कार्टून बघून केला. माझ्या माहेरी मस्त असं मोठं पारिजातकाचं झाड आहे आणि सकाळी सकाळी एवढा फुलांचा सडा पडतो. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड. आज आमच्या सुट्टीचा शेवटचा दिवस होता. त्याच्यामुळे आज आम्ही परत येणार होतो. पण त्याच्या आधी दीदीसाठी काही पायातले पैंजण बघायचे होते. भरपूर अशा डिझाईन्स ट्राय केल्या, पण त्यातली एकही आवडली नाही. त्याच्यामुळे काहीही न घेता आम्ही असेच परत आलो. चला तर मग भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. बाय.